नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इतर बाबी ज्या आहेत या संदर्भाच्या डिटेल माहिती पाहणार आहोत. ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा असा शब्द प्रयोग करतो पहा. संयुक्त पूर्व परीक्षा सर्वांना माहिती आहे. संयुक्त पूर्व परीक्षा आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे पहा. संयुक्त पूर्व परीक्षा काय तर संयुक्त पूर्व परीक्षा ही 2017 पासून घेण्यात येते. 2017 पासून त्याच्यामध्ये PSI ज्यांना आपण फौजदार असा शब्द प्रयोग करतो, फौजदार. त्यानंतर STI ज्याला आपण सेल टॅक्स इन्स्पेक्टर, विक्री कर निरीक्षक असा शब्द प्रयोग करतो, आणि ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर, कक्षाधिकारी अशा शब्द प्रयोग करतो बा. या तिघांची, या ज्या तिन्ही पोस्ट आहेत गट ब मध्ये येणाऱ्या आहेत, आणि या तिन्ही पोस्ट ज्या आहेत त्या MPSC घेते, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गतच होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. ही 2 जानेवारीला आहे. 2 जानेवारी 2022. त्याच्यानंतर साधारणतः ही जी परीक्षा आपली कंबाईन ती फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत सुद्धा होऊ शकते. फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. त्याच्यामुळे फोकस किती करणं गरजेचं आहे, स्टडीवरती भर किती देणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मॅटर करतात, आणि म्हणून तुम्ही संघर्ष करणं गरजेचं आहे. ओके, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, आणि त्याची व्याप्ती काय, प्री मेन्स, या सगळ्या बाबी आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वजणांनी आपला जो काही युट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी असणारे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा. हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा, आता ज्या नोटिफिकेशन आलेले आहे, प्रसिद्धीपत्रक आलेले, या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्रसिद्धीपत्रक जे आहे, या प्रसिद्धीपत्रकामध्ये कधी आलेले प्रसिद्धीपत्रक, 8 ऑक्टोबरला आलेले प्रसिद्धीपत्रक आहे. 8 ऑक्टोबर या दिवशी सर्व ज्या जागा आहेत, रिक्त जागा प्रत्येक विभागातल्या, या रिक्त जागांच्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक आलेले. त्यातलं सहाय्यक कक्ष अधिकारी, म्हणजे जे आपण आता ASO असा शब्द प्रयोग केला होता पहा, या ASOच्या ज्या जागा आहेत त्या किती आहेत, सामान्य प्रशासन विभागामध्ये, सामान्य प्रशासन हा जो विभाग आहे, हा विभाग, या विभागामध्ये 100 जागा आहेत, सामान्य प्रशासन विभाग. आणि दुसरा महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे, या ठिकाणी 7 जागा आहेत, म्हणजे टोटल 107 जागा फक्त सहाय्यक कक्ष अधिकारीच्या आहे. याच्या अगोदरच्या ज्या जागा येत होत्या सहाय्यक कक्ष अधिकारीच्या, त्या साधारणतः एक 40च्या आसपास असायच्या, पण आता 107 आहे. त्याच्यामुळे संधी चांगली आहे की आपल्याला ही जागा मिळवता येईल. विशेषतः कोकणातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा, म्हणजे कोकणातील विद्यार्थी जास्तीत जास्त फोकस करतात पहा ASO ला. त्यानंतर राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण STI असा शब्द प्रयोग करतो, STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर, हा वित्त विभागामध्ये असणाऱ्या जागा आहेत, आणि या जागा आहेत 190. टोटल जागा किती आहेत, 190. आतापर्यंत STIच्या एक 28 ते 40च्या दरम्यान जागा भरण्यात येत होत्या, 28 ते 40च्या दरम्यान, परंतु आता जागा किती आहेत, 190. अशा टोटल 297 जागा आहेत. टोटल 297 जागा. आता यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी होणार आहे, याच्यामध्ये PSIच्या जागा आलेल्या नाहीत अजून. PSI म्हणजे जो काही आपला फौजदार आहे, या फौजदारच्या जागा आलेल्या नाहीयेत. साधारणतः फौजदारच्या जागा ज्या आहेत, PSIच्या जागा आहेत, आतापर्यंत 750ची ऍड निघालेली आहे, 650ची ऍड निघालेली आहे, 550ची ऍड निघालेली आहे. या अनुषंगाने, आणि ह्या ज्या 30-32 पोस्ट पूर्वी होत्या त्याच्या अनुषंगाने पाहिल्याने या पोस्ट मध्ये वाढ झालेली दिसते. तर जवळपास 600+ जागा PSIच्या असतील, ते साधारणतः 1000 पर्यंत सुद्धा जागा असू शकतात. म्हणजे येत्या कालखंडामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये PSIच्या जागा आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये भरल्या जाणार आहेत. आपण त्या पद्धतीने सज्ज होणं गरजेचं आहे. म्हणजे आता नव्याने येणाऱ्या ह्या सगळ्या जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा आपल्याला पोस्ट जी आहे ती मिळाली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी 4 वर्षापासून स्टडी करतायत त्यांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नव्याने आलेले आहेत त्यांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा छोट्या छोट्या बाबी ज्या आहेत या सर्व बाबी आपण याच्यातून पाहणार आहोत. बघा,
ही जी परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा, तिचे 2 टप्पे आहेत. या 2 टप्प्यामध्ये म्हणजे परीक्षेचे टप्पे, एक पहिला जो आहे पहिला टप्पा संयुक्त पूर्व परीक्षा असा शब्द प्रयोग केलेला आहे. 100 प्रश्न असतात, 100 गुण. लक्षात ठेवा, 100 प्रश्न 100 गुण. ओके. आणि मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण आहेत, पण त्याला पण पेपर क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत. मुख्य परीक्षेचे पेपर किती आहेत? 2. त्यातला पहिला एक पेपर आहे तो संयुक्त होणार आहे. पहिला पेपर जो आहे तो कसा होणार आहे? संयुक्त. आणि दुसरा जो पेपर आहे तो स्वतंत्र होणार आहे. दुसरा पेपर कसा होणार आहे? स्वतंत्र. म्हणजे या तीनही परीक्षांसाठी पूर्व परीक्षेचा पहिला पेपर जसा संयुक्त होतो, तसाच मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो आहे तो संयुक्त होतो आणि दुसरा पेपर जो आहे तो प्रत्येकाचा वेगळा होतो. म्हणजेच PSI साठी, STI साठी आणि ASO साठी पहिला जो पेपर आहे तो एकत्र होणार, मात्र PSI साठी दुसरा पेपर वेगळा होणार, STI साठी दुसरा पेपर वेगळा होणार आणि ASO साठी दुसरा पेपर वेगळा होणार. हे लक्षात आलं पाहिजे बा. हे परीक्षेचे टप्पे, हे परीक्षेचे टप्पे मस्ट आहेत की तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा, आपली जी काही परीक्षा आहे या परीक्षेमध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा म्हणजे आपण काय म्हणतो, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपात्रित संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस ग्रुप बी नॉन गॅझेटेड कंबाईंड प्री एक्झाम परीक्षेची योजना काय, ती योजना आपल्याला सांगता आली पाहिजे. परीक्षेची योजना, प्रश्नपत्रिकेची संख्या 1, म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका किती असतात? 1. या पूर्व परीक्षेमध्ये बघा, विषय आणि विषयाचा सांकेतांक सामान्य क्षमता चाचणी असा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे जो पेपर आहे आपला, या पेपरचं नाव जे आहे ते नाव काय आहे? सामान्य क्षमता चाचणी. म्हणजे खूप डिफिकल्ट किंवा त्यांनी PhD चा किंवा एका विशिष्ट शाखेचा अभ्यासक्रम आपल्याला इथे विचारलेला नाहीये. सामान्य क्षमता म्हणजे आपल्यातल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमताची चाचणी जी आहे ती घेणं, ती याच्यातून यांना अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही जे इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत गेलेले हा जो सगळा भाग आहे तो तुमच्यापर्यंत किती आलेला आहे, किती पोहोचलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही करताय, वर्क कशा पद्धतीने करताय, या सगळ्या बाबी ज्या आहेत ना त्या खूप डिटेल मध्ये घेणं गरजेचं आहे आणि अपेक्षित आहे. त्या पद्धतीनेच ते झालं पाहिजे बा. याच्यामध्ये जी प्रश्नसंख्या आहे, प्रश्नसंख्या, ती प्रश्नसंख्या किती आहे? इथे दिसतंय तुम्हाला पहा, प्रश्नसंख्या 100 आहे. किती आहे? 100. आणि त्याच्यासाठी एकूण गुण किती आहे? 100. दर्जा काय? त्याच्यासाठी पदवी. पण पदवीचा जो म्हणजे लास्ट इयरला असणारा कॅन्डिडेट जो आहे ती ही परीक्षा देऊ शकतो. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे, मुख्य परीक्षा जी आहे त्याच्या अगोदर जर आला तर त्याला मुख्य परीक्षाही देता येते. आता माध्यम जे आहे प्रश्नपत्रिकेचं ते मराठी आणि इंग्रजी, म्हणजे वरती प्रश्न जो आहे तो मराठी लँग्वेज मध्ये असतो आणि तोच प्रश्न लगेच खाली इंग्रजी लँग्वेज मध्ये असतो. परीक्षेचा कालावधी 1 तास म्हणजे 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. 60 मिनिटे इज इक्वल टू काय आहे? 100 प्रश्न. लक्षात ठेवा, 100 प्रश्न. मग ही 100 प्रश्न सोडवताना आपल्याला तारेवरची कसरत करावीच लागणार आहे. ही तारेवरची कसरत करण्याची जर तयारी तुमची आहे तर तुम्ही MPSC मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःचं नाव नक्की कमवू शकता. आणि या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी खूप चांगलं आहे. म्हणजे इथे काय येणार आहे? 4 गोल दिलेले असणार आहे तुम्हाला. 4 गोल पैकी एक गोल कुठला तरी तुम्हाला गोल करायचा आहे. म्हणजे 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा की 4 नंबरचा. याच्यामध्ये तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तर असणार आहे तो त्याचा गोल असणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने. मग महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेची जी काही परीक्षेची योजना आहे ती कशी आहे हे आपण पाहिलेले बघा. प्रश्नपत्रिकेची संख्या किती? 1. पेपरचं नाव काय? सामान्य क्षमता चाचणी. प्रश्न किती असणार आहे? 100. गुण किती असणार? 100. दर्जा काय याचा? पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही 12वी झाल्यानंतर या परीक्षेची तयारी करायला सुरुवात करू शकता. त्याचं रिझन असं आहे की आयोगाने पूर्वी आपल्याला अटेम्प्ट नावाचा जो प्रकार आहे तो सांगितला नव्हता. संधी ज्याला म्हणतो आपण, संधी किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ही परीक्षा जी आहे ती 6 वेळाच देऊ शकतात. लक्षात, वय वर्ष 33 पर्यंत. अदर कॅटेगरीची म्हणजे ओबीसी वाले त्यांना 9 वेळा ही परीक्षा देता येणार आहे 38 पर्यंत. आणि SC ST ला मात्र नो लिमिट आहे, म्हणजे अटेम्प्टचं लिमिट नाहीये. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून 12वी नंतर FY TY करत असताना मुळात या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो 5वीला सुरू झालेला असतो. मग तुम्ही 5वी पासून जर व्यवस्थित रिडिंग केलं तर तुम्हाला अडचण येणार नाहीये. बघा, अभ्यासक्रम काय, या परीक्षेचा अभ्यासक्रम काय, पूर्व परीक्षेला नेमकं आपल्याला काय विचारलं जाणार आहे.
त्यामध्ये पहिले इथे दिसतंय बा सामान्य क्षमता चाचणी विषय कुठला आहे? 1 नंबरचा विषय चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील घडामोडी. म्हणजे चालू घडामोडीमध्ये दररोज तुम्ही काय केलं पाहिजे? न्यूजपेपर वर्तमानपत्र जे आहे ना ते वाचलं पाहिजे. काय वाचलं पाहिजे? वर्तमानपत्र. दररोज जर तुम्ही वर्तमानपत्र वाचताय, जागतिक घडामोडी त्याच्यातल्या घडणाऱ्या ज्या असतील जागतिक घडामोडी. आता कोविड-19च्या संदर्भात कोविड-19 ही जागतिक घडामोडी होती. मग आपल्याला विचारला कोविड-19 भारतामध्ये कधी आला होता? भारतामध्ये पहिला रुग्ण कधी सापडला? अशा नॉर्मल. तसेच भारतातल्या ज्या घडामोडी आहेत त्या भारतातल्या घडामोडी आपल्याला विचारणार. साधारणतः आपल्याला कंबाईनच्या परीक्षेसाठी 15 प्रश्न विचारतात चालू घडामोडीचे. 15 प्रश्न. लक्षात. त्यात भारतातले जे टॉपचे आहेत ते टॉपचे जे सगळे आहेत ते सांगता आले पाहिजे बा. असे कसे कसे प्रश्न विचारलेत पहा. म्हणजे भारतातील पहिली महिला असेल तर पहिल्या महिलेच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर पहिली महिला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला भारतातील पहिल्या विचारले, बऱ्याच गोष्टी भारतातल्या पहिल्या विचारल्या आहेत. त्याच्यानंतर सीडीएस परीक्षेमध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस मध्ये भारतातून पहिली महिला कोण आलेली आहे, म्हणजे असा साधा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर युपीएससी मध्ये सुद्धा संपदा मेहता पहिल्या आल्या, त्यावेळेस एमपीएससी ने प्रश्न विचारला की पहिलं कोण आलेलं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. शर्वरी गोखलेच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. ओके. अशा अनेक पहिले IAS अधिकारी जे आहेत त्यांनी आपला फ्लॅट जो आहे तो कशासाठी दान केला होता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपल्याला विचारल्या जातात. मग चालू घडामोडीचा बेस जो आहे तो 3 अंगाने सुरू होतो पहा. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्यांनी वरती शब्द दिला डायरेक्ट जागतिक. मग साधारणतः जागतिक घडामोडी 8 प्रश्न असतात पहा. आणि भारतातील घडामोडी ज्या आहेत त्या साधारणतः 4 ते 5 असतात. आणि प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या घडामोडी आहेत त्या साधारणतः 2 किंवा 3 असतात. मग अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात पहा. चालू घडामोडीचे प्रश्न जागतिक, भारतातील आणि प्रादेशिक. म्हणजे प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 3 प्रकारामध्ये आपण विभागतो. मग खेळ असेल तर खेळामधले प्रश्न, ऑलिम्पिक झालेले ऑलिम्पिक मधले प्रश्न, मग कुणाला पदक मिळाले, सुवर्ण पदक मिळालेले, कुणाला मिळालेले, कधी मिळाले, कुठल्या मैदानावर, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना ते विचारतात. निधन वार्ताच्या संदर्भातला एखादा प्रश्न असतो, म्हणजे एखाद्याचं निधन झालं असेल तर त्यांच्या संदर्भातला प्रश्न. दरवर्षी निधनावरती एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर वर्तमानपत्रावर एखादा प्रश्न असतो. मग हे लक्षात आलं पाहिजे. पुस्तकावरती एखादा प्रश्न असतो, पुस्तकावरती प्रश्न असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका पाहिली की तुमच्या लक्षात येतं. मग आपण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस खूप छान करून घेतो. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं दुसरा विषय नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्र असा शब्द प्रयोग केला त्यांनी, राज्य व्यवस्था असा शब्द प्रयोग केलेला नाहीये. नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, म्हणजे नागरिक शास्त्रामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास असला पाहिजे. आज आपण या समाजामध्ये सोसायटीमध्ये जगतोय, बरोबर. समाज नावाच्या या सोसायटीमध्ये आपण आहोत. ठीक आहे. आपला आधार जो आहे जगण्याचा असेल किंवा कुठलाही आधार असेल, शिक्षणाचा असेल किंवा राहण्याचा असेल किंवा फिरण्याचा असेल, सगळा जो आधार आहे हा आधार आपल्याला राज्यघटना देते. कोण देते आपल्याला? राज्यघटना. लोकशाही आहे आपल्याकडे, पण ही लोकशाही चालते कशाच्या बळावरती? तर राज्यघटनेच्या बळावरती. ओके. या राज्यघटनेच्या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या डिटेल माहित असल्या पाहिजे. म्हणजे राज्यघटनेचा जो प्राथमिक अभ्यास आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्राथमिक अभ्यास काय आहे? कधी झाली घटना निर्मिती, घटनेच्या संदर्भातली जी काही कलम आलेली ती काय. आज आपल्याला विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्त स्वातंत्र्य, समजा आता मी डिजिटलच्या माध्यमातून बोलतोय तर डिजिटलचं हे जे काय स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य कसं दिलेलं आहे मला? स्वैराचार बनू शकतो का? नाही, स्वैराचार नाही करू शकत मी. माझ्यावरती अनेक या पद्धतीने दाखल होऊ शकतात जर स्वैराचार केला तर. मग हे कशाच्या आधारावरती होणार आहे? हे आधार काय याचा? तर राज्यघटना. या सगळ्या बाबी ज्या आहेत ना त्या खूप डिटेलमध्ये तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्याचं व्यवस्थापन, राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासन कसं काम करतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ग्राम व्यवस्थापन, ग्रामीण भाग जो आहे म्हणजे काय असेल त्याच्यामध्ये? ग्रामपंचायत असेल, त्याच्यानंतर पंचायत समिती असेल, ग्राम व्यवस्थापन म्हणजे ग्रामीण जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही तलाठी घ्या, तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर मग BDO घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक माहित असले पाहिजे, ग्रामसेवक यांच्या सगळ्यांचे कामं. सरपंच माहित असले पाहिजे. सरपंचांबद्दल प्रश्न विचारला जातो. सरपंचांबद्दल कितीतरी प्रश्न आपल्याला विचारलेले. म्हणजे ज्या घटना करंटच्या असतात, रिसेंटच्या असतात त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग रिसेंटच्या घटना आपण पाहणं गरजेचं आहे. तेवढी ताकद मात्र आपण दिली पाहिजे आणि ती ताकद दिल्यावर अडचण नाही. तिसरा जो विषय विचारलेला इतिहास.
आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा असं म्हणलं त्यांनी, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारत 1857च्या उठावापासून जो भारत सुरू झालेला आहे तो, त्याच्या पूर्वीचे काही उठाव जे आहेत ते सुद्धा आपल्याला विचारले जातात. ते आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की बा 1950 पर्यंत जो काय भारत आहे तो, आणि त्याच्या पुढेही काही घटक आहेत की जे आपल्याला करंटच्या बॅकअप नुसार विचारले जातात. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रामध्ये एमपीएससी देणार आहोत आपण, तर महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत. खूप सुंदर सुंदर. आता याच्यामध्ये कसं कसं होतं की विशेषतः महाराष्ट्र म्हणल्यानंतर समाज सुधारक नावाचा जो घटक आहे, समाज सुधारक या घटकावरती आपल्याला जवळपास 8 ते 9 प्रश्न विचारतात, आणि बाकी राहिलेल्या इतिहासावरती साधारणतः एक 7 प्रश्न आपल्याला विचारले जातात. इतिहास हा जो घटक आहे तो आपल्याला 15 प्रश्नाला विचारला जातो. नागरिक शास्त्र हा घटक जो आहे तो 10 प्रश्नाला विचारला जातो. चालू घडामोडी हा घटक जो आहे तो 15 प्रश्नाला विचारला जातो. त्या चालू घडामोडी आणि नागरिक शास्त्र जे आहेत ना, 17, 18, 19, 20 चे पेपर जर पाहिले तर थोडस 1 ते ए सेट जर पाहिलं, ए सेट तर 1 ते 25 मध्ये थोडाफार सफल झालेले प्लस मायनस. पण इतिहास जो आहे तो 26व्या प्रश्नापासून 40व्या प्रश्नापर्यंत आहेच. 26व्या प्रश्नापासून 40व्या प्रश्नापर्यंत आहेच. म्हणजे इथे जसा क्रम दिलेला आहे, भूगोलचे प्रश्न जर पाहिले तुम्ही तर 41 पासून 55 प्रश्नापर्यंत 15 प्रश्न आहेतच. अर्थव्यवस्था जर पाहिलं तर तुम्ही 56 पासून 70 पर्यंत तुम्हाला अर्थव्यवस्थेचे सगळे प्रश्न दिसतात. विज्ञान जर पाहिलं तर 71 पासून तुम्हाला 85 पर्यंत सगळे प्रश्न दिसतात, आणि गणित बुद्धिमत्ता पाहिले तर 86 पासून 100 पर्यंत सगळे प्रश्न तुम्हाला दिसतात. हा सुद्धा एक क्रमच आहे. ज्यावेळेस आपण हे अभ्यासक्रम वगैरे बघतो त्यावेळेस लक्षात येतं, अरे बरोबर आहे, काय नाही काहीतरी या पद्धतीने दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण अभ्यास पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे बघा, चालू घडामोडी कुठे कुठे विचारतात. नागरिक शास्त्र 17, 18, 19 चे पेपर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इतिहासाचा संदर्भ मी दिला, इतिहासामध्ये खूप साधे साधे प्रश्न विचारले. प्रथम महिलांना, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रथम महिलांना कोणी आणलं, असा साधा प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये कंबाईनच्या 2018च्या परीक्षेला विचारला होता. आणि 18चा हा प्रश्न मी अनालिसिस मध्ये घेतला होता, आणि 19च्या पूर्व परीक्षेला असा प्रश्न विचारला होता की असहकार आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये कोणत्या स्त्रियांनी कोणत्या स्त्री वर्गाला घेऊन आलेले, याला म्हणायचं प्रॉपर अनालिसिस. जो व्हिडिओ आपण आपल्या द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे, तो तुम्ही अवश्य जाऊन पाहू शकता. बा महिला प्रधान प्रश्न जे आहेत, इतिहासातील महिला प्रधान प्रश्न, चालू घडामोडीमधील महिला प्रधान प्रश्न. इतिहासामध्ये महिलांबद्दल जर 4 प्रश्न विचारत असतील, चालू घडामोडीमध्ये सुद्धा 4-5 प्रश्न असतील, तर राहिलेले जे 8-8 म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की 10 प्रश्न जे आहेत, 10-11 प्रश्न ते इतर घटकावरती. अशा महिलांच्या संदर्भातल्या इतिहासामध्ये अशी किती व्याप्ती आहे, विशेष व्याप्ती आहे का, नाही. मग थोडस आपण काय केलं पाहिजे, जेवढ्या महिला आपल्याला दिसतात त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जो चौथा विषय आहे जिओग्राफी, ज्याला आपण भूगोल असं म्हणतो. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासाचा, महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याचा विशेष अभ्यास. मग त्याच्यामध्ये पृथ्वी आहे, जगातील विभाग आहे, हवामान आहे, अक्षांश रेखांश आहे, हे लक्षात आलं पाहिजे. महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार आहेत, पर्जन्यमान आहे, प्रमुख पिके आहेत, शहरे आहेत महाराष्ट्रातील, नद्या आहेत, उद्योगधंदे आहेत, हे जे सगळे कंटेंट आहेत हे सगळे महत्वाचे. मग अभ्यास करताना काय करायचं, तुम्हाला अभ्यास करताना इतकं लक्षात आलं पाहिजे तुम्ही, पृथ्वीच्या संदर्भात पहिला अभ्यास झाला पाहिजे. त्यानंतर जगातील विभाग जे आहेत ते, म्हणजे जग समजून घ्यायचं तर त्यातले विभाग जे आहेत ते समजले पाहिजे तुम्हाला. भारत समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर भारतातील सगळे राज्य समजून घ्यायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तुम्हाला, महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक जिल्हा समजून घेतला पाहिजे. मग पुणे जिल्हा जर समजून घ्यायचा असेल, पुणे जिल्ह्यातले तालुके समजून घेतले पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने काय असली पाहिजे, तुमची व्याप्ती असली पाहिजे. जर तुमची या पद्धतीने व्याप्ती असेल तर तुम्हाला अडचण येणार नाहीये, पण व्याप्ती या पद्धतीने असली पाहिजे. ठीक आहे. भूगोलाच्या संदर्भात मी सांगितलं तुम्हाला 41 नंबरच्या प्रश्नापासून किती नंबरच्या 55 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपल्याला भूगोलाचे प्रश्न आलेले दिसतात. तर त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. हवामान बदल कसा होतोय, अक्षांश रेखांश बद्दल प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्रामधल्या जमिनीच्या प्रकाराबद्दल अनेक प्रश्न विचारले. पर्जन्यमान, का पर्जन्यमानामध्ये बदल होतो ते, प्रमुख पिके विचारलेली आहेत, शहरे विचारले आहेत, बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा जो सगळा अभ्यासक्रम मी अजून डिटेलमध्ये पण बोलेल नंतरच्या व्हिडिओमध्ये. 5 नंबर अर्थव्यवस्था हा जो विषय आहे, भारतीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न पॉइंट दिलेला आहे, टॉपिक आहे. शेतीच्या संदर्भात, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग हा पॉइंट आहे, लोकसंख्या पॉइंट आहे, दारिद्र्य टॉपिक आहे व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती,
या सगळ्या घटकांचा. तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लक्षात आल्या पाहिजे तुमच्या, किंवा एवढं सगळं आपल्याकडे आहे. मग हे सांगितलं मी तुम्हाला 56 प्रश्नापासून 70 प्रश्नापर्यंत हे सगळं चालू होतं. त्यानंतर 6वा जो घटक आहे तो आहे सामान्य विज्ञान. 6वा घटक जो आहे तो सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान या विषयामध्ये साधारणतः आपल्याला माहिती 71 नंबरच्या प्रश्नापासून 85 नंबरचे प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानचे दिसतात. त्यात भौतिकशास्त्राचे 4 प्रश्न येतात, रसायनशास्त्राचे 3 प्रश्न येतात, प्राणीशास्त्राचे 4 प्रश्न येतात, वनस्पती शास्त्राचे 2 प्रश्न येतात, आरोग्यशास्त्राचे 2 प्रश्न येतात. इतकं स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. त्यात असं म्हणायचं नाही की बाबा जीवशास्त्रावरती सर्वात जास्त प्रश्न 10 ते 12 येतात आणि मग बाकीचं काय, असं अजिबात झाले नाही. त्यात राज्यसेवेला मात्र रसायनशास्त्र 9 प्रश्न विचारलेले आहेत. 6 ते 9 प्रश्नांपर्यंत ही व्याप्ती गेलेली आहे. मग तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. खूप सोपे प्रश्न असतात. डिटेल व्हिडिओ मी सामान्य विज्ञानचाही आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर 7 नंबरचा जो घटक आहे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीच असतं, बाकी काय नाही. अंकगणितामध्ये बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे, भाग करायला पाहिजे, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी जी आहे ती आली पाहिजे. थेट सरळ दिलेले आहे. त्यांनी काही जास्त काही तुम्हाला फिरत बसलेले नाहीये. सरळ दिलेले, आपणही सरळ मार्गाने अभ्यास केला पाहिजे. ओके, बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा. म्हणजे आता मी तुम्हाला मुख्य परीक्षेच्या संदर्भात माहिती देतोय. अगोदर आपण पाहिली होती सगळी माहिती पूर्व परीक्षेमध्ये. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय, स्वरूप कसं आहे, सगळं पाहिलं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा गट ब च जे आहे हे अराजपत्रित मुख्य परीक्षा ज्याला आपण म्हणतो. प्रश्नपत्रिकांची संख्या कशी आहे, एकूण किती आहे, 400. दोन प्रश्नपत्रिका आहे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या तिघांसाठी हा पेपर क्रमांक 1 सारखाच होता, PSI ST ASO साठी. मग इथं विषयाचा संकेतांक 014, विषय संकेतांक 503. पहिला जो बघा पेपर आहे मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे 3 कंटेंट एकत्र आहेत. मराठीला 100 गुण आहेत, इंग्रजीला 60 गुण आहेत आणि सामान्य ज्ञानाला 40 गुण आहेत. मग 100 गुण जे आहेत त्यासाठी प्रश्न संख्या 50 आहे. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी, 30 प्रश्न 60 गुण इंग्रजीसाठी, 20 प्रश्न 40 गुण सामान्य ज्ञानासाठी, असे हे लक्षात आलं पाहिजे. किंवा कोणासाठी पदवी दर्जा काय, मराठी 12वी, इंग्रजी पदवी आणि पदवी असली पाहिजे. माध्यम मराठी असणारे, इंग्रजीसाठी इंग्रजी असणारे, मराठी आणि इंग्रजी सामान्य ज्ञानासाठी असणार. एका तासामध्ये तुम्हाला हे सगळे 100 प्रश्न जे आहेत ते कव्हर करायचे. 100 प्रश्न तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचे. पहा इथे दिसतंय, पहा 100 प्रश्न, 50, 30, 80, 20, 100, हे लक्षात आलं पाहिजे. पहा त्यानंतर दुसरा जो पेपर आहे, या दुसऱ्या पेपरचा संकेतांक बघितला, सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक नाही. म्हणजे तुम्ही पदाचं कर्तव्य निभावताना त्यासाठी आवश्यक असलेले जे नॉलेज आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. त्यात प्रश्न 100 असणार आहे. पदवी त्याची ठरलेली बाब आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी एकच तासाचा पेपर असणार. म्हणजे हे टोटल 400 गुणांसाठी 2 पेपर ग्राह्य धरले जाणार. पूर्वी हा पेपर जो आहे तो 100 गुणांसाठीच होता, म्हणजे 200 गुणांसाठी होता. आता मात्र त्याला 400 गुण केलेले आहेत. अभ्यासक्रम काय बघा, पहिल्या पेपरचा अभ्यासक्रम बघा, म्हणजे मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम काय. मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयामध्ये खालील घटक आहेत. मराठीमध्ये काय काय येतं बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना येतात, व्याकरण येतं, म्हणी येतात, वाक्यप्रचार येतात, यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच त्यावर उतार्यावरील प्रश्न. हे झालं मराठीसाठी. मराठीचे मी सांगितले किती प्रश्न आहेत मराठीचे प्रश्न किती आहेत, 50 प्रश्न आहेत. मार्क्स किती आहेत, 100. इंग्रजीचे प्रश्न किती आहेत, 30 प्रश्न आहेत. आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न किती आहेत, 20 प्रश्न आहेत. हे 50 प्रश्न 100 मार्क्ससाठी, हे 30 प्रश्न 60 मार्क्ससाठी, हे 20 प्रश्न 40 मार्क्ससाठी, असे टोटल 200 मार्क्सला हा विषय. त्यानंतरचा दुसरा विषय सामान्य ज्ञान मध्ये नेमकं काय काय येतं, परत त्याच्यामध्ये चालू घडामोडी, जसं जागतिक भारतातील मग मी सांगितलं. त्यानंतर 2 नंबरचा जो घटक येतो माहिती अधिकार असला पाहिजे. अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, या दोन्ही गोष्टी माहित असल्या पाहिजे. त्यासोबत तुम्ही ESOचा अभ्यास करता, तुम्हाला संगणक जे आहे व माहिती तंत्रज्ञान याबद्दल माहिती असली पाहिजे. आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका माहित असली पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी जे आहे ती माहित असली पाहिजे. सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंध तुम्हाला माहित असलं पाहिजे. नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञान सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी
माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न त्यांचे भवितव्य आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ओके, या सगळ्या ASOच्या मुख्य परीक्षेच्या बाबी. त्यानंतर पेपर क्रमांक 2 मध्ये काय असणार आहे, हा पूर्व परीक्षेचा भाग झाला. पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्य क्षमता चाचणी म्हणतो आपण, सामान्य क्षमता चाचणी. ओके, कर्तव्यासाठी आवश्यक नॉलेज. इथं बघा काय, 1 नंबरचा हे होतं बुद्धिमापन चाचणी. बुद्धिमापन चाचणी मधलं सिलेबस मग सांगितलं तुम्हाला. दुसरा जो आहे महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे प्रीला पण आणि मेन्सला पण या बाबी आहे. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. महत्वाच्या व्यक्तींची कामं, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी ज्या आहेत, राष्ट्रीय चळवळी, इथं आपल्याला विचारणार. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा रचनात्मक, फिजिकल जिओग्राफी जो आहे, फिजिओग्राफिक जो आहे. त्यानंतर हवामान विभाग जे आहे, पर्जन्यमान व तापमान जे आहे, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या आहेत, पर्वत डोंगर आहेत, राजकीय विभाग आहे, प्रशासकीय विभाग आहे, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल आहे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो, पॉप्युलेशन व त्याचे सोर्स आणि डेस्टिनेशन वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्यावर त्यांचे प्रश्न. आपल्याला हे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीने आपण काय करायचंय, दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायचा. ठीक आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावाची भूमिका काय होती, महत्वाची कलमं कुठली आहेत, केंद्र राज्य संबंध कसे आहेत, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व, शिक्षण आहे, युनिफॉर्म आहे, सिव्हिल कोड आहे, स्वतंत्र न्यायपालिका आहे, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या संदर्भातली माहिती. त्यानंतर मंत्रिमंडळ आहे, रोल त्यांचा, अधिकार कार्य काय त्यांची, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य आणि समित्या, सगळे असं विचारलं जाणार आहे. त्यानंतर राजकीय यंत्रणा, शासनाची रचना व अधिकार, केंद्र सरकार आहे, केंद्रीय विधिमंडळ आहे आणि राज्य सरकार आहे. प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, ग्रामीण आणि नागरी स्थानिक, न्यायमंडळ आहे, न्यायमंडळाची संरचना आहे, एकात्मिक न्यायमंडळ आहे, कार्य आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची भूमिका, लोकपाल आहे, लोक आयुक्त आहेत, लोक न्यायालय, संविधानिक आदेश आहेत, हे सगळं. 8 नंबरचं आहे नियोजन प्रक्रिया प्रकार जो आहे, भारताच्या 1ल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा जो आहे तो आपण घेतला पाहिजे. 73वी 74वी घटना दुरुस्ती आहे, त्याच्या विषयाची माहिती. अर्थव्यवस्था आहे, क्षेत्रीय विकास कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल, हा जो आहे तो आपल्याला विचारला जाणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावरती फोकस केला पाहिजे, काम केलं पाहिजे. ASOचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय, पेपर 1चा अभ्यासक्रम काय, पेपर 2चा अभ्यासक्रम काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे. त्यानंतर राज्य निरीक्षक गट ब चा जो अभ्यासक्रम आहे तो, म्हणजे जो ज्याला आपण STI असा शब्द प्रयोग करतो, STI च्या संदर्भातला हा पेपर क्रमांक 1 मगाशी जसं सांगितलं तसंच मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान. पेपर क्रमांक 2 जो आहे तो आपल्याला बघणं अपेक्षित आहे. मराठी आणि इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल नाहीये, हे लक्षात ठेवा. फक्त आता GS मध्ये म्हणजे सगळं आहे तसंच असणार. पेपर 1 दोन्ही सारखे असतात. 2 पेपर साठी काय बदल झाला, पेपर क्रमांक 2 त्याच्यामध्ये हे भूगोल जे आहे, इतिहास जो आहे, राज्यघटना जो आहे, हा भाग सारखाच येतो. फक्त आता राहिला काय विषय, तर नियोजनचा भाग इथून सुरू होतो. नियोजनाच्या प्रक्रिया कशा आहेत, प्रकार कोणकोणते आहेत, भारताच्या 1ल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा जो आहे, मूल्यांकन आहे, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फलक आहेत, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन आहे, विकेंद्रीकरण ज्याला आपण म्हणतो ते, 73 74 घटना दुरुस्ती आहे, भारतीय अर्थव्यवस्था आहे, क्षेत्रीय विकासाचा कल आहे, सेवा क्षेत्राची रूपरेषा आहे, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान आहेत, हा एक विचारला जातो. त्यानंतर बघा 6 नंबरचा जो महत्वाचा मुद्दा आहे, जो अत्यंत महत्वाचा, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास. पायाभूत सुविधा ज्या आहेत ना शहरातल्या आणि ग्रामीण भागातील, आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये विकास किंवा वाढ, ऊर्जा आहे, ती ऊर्जेच्या संदर्भातलं आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऊर्जा, पाणी पुरवठा, त्यानंतर गृह, परिवहन, रस्ते, बंदर, दळणवळणामध्ये जे पोस्ट आहे, तारे, दूरसंचार आहे, रेडिओ आहे, टीव्ही आहे, इंटरनेट आहे, क्रायसिस आहेत, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न, त्या संबंधीची धोरणं, त्यावरील पर्याय, खासगी सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, FDI जो आहे, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण जे आहे, बघा केंद्रामध्ये कशा पद्धतीने केंद्राने खासगीकरण करायला सुरू केलेले आहे, राज्य केंद्र सरकारची इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन,
गृह या विषयाचे जे प्रश्न आहेत ते इथं सगळे आपल्याला विचारणार आहेत. 7वा मुद्दा जो आर्थिक सुधारणा व कायदे, पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, LPGचा अर्थ सगळ्यांना सांगता आला पाहिजे. त्याच्यानंतर WTO जो आहे तो, त्यानंतर अर्थव्यवस्थेतील भारतीय अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतात, काय प्रश्न निर्माण होतात, काय काय समस्या आहेत, GST जो आहे तो कसा आहे, विक्री कर, वॅट आहे, WTO आहे, यावर सगळ्या संबंधीचे प्रश्न आपल्याला आर्थिक सुधारणांमध्ये विचारतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. आता बघतोय आपण कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल जे आहे ते कसं सरकते सगळीकडे. जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र जे आहेत ती कोणाकडे आहेत, कल कोणाकडे वाढतोय, वाढ काय, संरचना काय, भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा काय, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण काय, निर्यातीतील वाढ, WTO काय, हे सगळं आहे. आंतरप्रवाह, रचना, FDI जो आता सांगितलं तुम्हाला, क्रेडिट रेटिंग जे इंटरनॅशनल, IDA आहे, IMF आहे, जागतिक बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, IMF. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था. महसुलाची साधना बघा, टॅक्स कुठून येतोय, नॉन टॅक्स कुठले आहेत, भारतातील केंद्र राज्य सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्यांची सार्वजनिक खर्च वाढ असेल, सार्वजनिक खर्च सुधारणा कामगार असेल, आधारित अर्थसंकल्प असेल, शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणतो आपण, भारतातील कर्ज आढावा आहे, वॅट आहे, सार्वजनिक ऋण वाढ आहे, रचना आणि भार आहे, राज्याची कर्जबाजारी म्हणून केंद्राची समस्या आहे, राज्यकोषात तूट आहे, संकल्पना आहे, तुटीचे नियंत्रण आहे, केंद्र राज्य रिझर्व्ह बँकेचे उपक्रम आहे. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या STIच्या मेन साठी आहेत. म्हणजे आपण ASOच्या मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे आणि STIच्या मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये काय, दोघांचा पूर्व परीक्षेचा पेपर सारखाच होणार, त्याच्यामध्ये मात्र बदल होणार नाहीये. त्यानंतर तिसरा जो पोस्ट आहे ती गट ब ची आपली PSIची जी पोस्ट आहे, पोलीस उपनिरीक्षक असा शब्दप्रयोग आपण करतो. त्यासाठी सेम प्रश्नपत्रिका संख्या 2x4 आहे, त्यातला पहिला पेपर सारखाच आहे, फक्त दुसऱ्या पेपर साठी आवश्यक असणारं नॉलेज जे आहे ते मी सांगणार तुम्हाला. हे सगळं समान आहे, अभ्यासक्रम सगळं सारखा आहे. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या पेपर मध्ये हा पहिला घटक बुद्धिमापन चाचणी सेम आहे, दुसरा घटक महाराष्ट्रचा भूगोल जो आहे तो सेम आहे, पण आता इथं प्रश्न बदलणार आहे त्याचे. महाराष्ट्राचा इतिहास सेम आहे, भारतीय राज्यघटना सेम आहे, पण प्रश्न बदलणार आहेत. आता इथून चालू होतं बा, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, संकल्पना काय आहेत, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क काय, मानक काय, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतुदी काय आहेत, भारतातील मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या, संरक्षण आहे, भारतातील मानवी हक्क चळवळ, वंचित समस्या आहे, गरिबी आहे, निरक्षरता आहे, बेकारी आहे, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा असतील, अडचणी आहेत, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा ज्या आहेत त्या माहित असतात, एकतेचा आदर माहित असला पाहिजे, प्रशिक्षणाची गरज किती महत्वाची आहे, 1955चा जो अधिनियम आहे तो माहित असला पाहिजे, मानवी हक्क संरक्षण माहित असलं पाहिजे, अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण जो आहे अधिनियम 2005, अनुसूचित जाती व जमातीसाठी जे अत्याचार प्रतिबंध आहेत 1989, हुंडाबंदी अधिनियम आहे 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियानाच्या संदर्भात असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या PSI साठी मुख्य परीक्षेला स्वतंत्र आहेत. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 जो ऍक्ट आहे, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, तो माहित असला पाहिजे. 7 नंबरला भारतीय दंड संहिता 1860, इंडियन पिनल कोडच्या संदर्भातले डिटेल माहिती असली पाहिजे. त्यानंतर 8 नंबरला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, क्रिमिनल प्रोसिजर कोड CPC. त्यानंतर 9 नंबरला भारतीय पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे तो. अशा सगळ्या बाबी ज्या आहेत ना ते तुम्हाला माहित असल्या पाहिजे. PSIच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय, या सर्व बाबींवरती आपण फोकस केलंय. एकंदरीत आपण काय काय पाहिलेलं आहे हे तुम्हाला सांगतो. बघा आपण काय पाहिलेलं आहे, संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिलेला आहे, पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे, सर्व परीक्षांचा म्हणजे PSI, STI आणि ASO साठी तिघांसाठी जो पहिला पेपर आहे तो कॉमन आहे, संयुक्तच होणार आहे, आणि दुसरा जो पेपर आहे तो मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळा होणार आहे. त्याच्या सगळ्यांचे अभ्यासक्रम जे आहे, स्वरूप जे आहेत, त्याची व्याप्ती जी आहे ती सगळी आपण पाहिलेली आहे, बरोबर. आता मला सांगायचं की या सर्व बाबी ज्या आहेत डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण दर अकॅडमीच्या माध्यमातून PSI, STI, ASO ची टार्गेट बॅच चालवतो बा, PSI, STI आणि
ASO ची टार्गेट बॅच चालवतो. ह्या टार्गेट बॅच मध्ये तुम्ही 100% टार्गेट कम्प्लीट करणार, म्हणजे PSIST ASO पैकी कुठली तरी एक पोस्ट मिळणार. आपण लेवल जी आहे ती MPSC ची ठेवतो, टीचिंगची. MPSC ची लेवल ठेवल्यामुळे या छोट्या पोस्ट आहेत क्लास 2 च्या म्हणजे बच्या, त्या सगळ्या आपल्याला मिळून जातात. ही बॅच जी आहे ती 1 वर्षाची आहे, 1 वर्षाची बॅच आहे. आता 6 महिन्याची पण बॅच आहे, म्हणजे 6 महिन्यामध्ये इंटिग्रेटेड बॅच आहे. 6 महिने फक्त अभ्यासक्रम आमच्याकडून तुम्हाला संपवायला वेळ लागतो पहा. नंतर तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्ण होत नाही. 1 वर्षाची बॅच असेल, टार्गेट बॅचला असेल, तो शुअर आहे, खात्रीशीर आहे, तुमची पोस्ट तुम्हाला मिळणारच. आलं लक्षात. त्यासोबत आपण MPSC ची इंटिग्रेटेड बॅच आहे 1 इयरची. त्यानंतर आपल्याकडे पोलीस भरतीच्या बॅचेस आहेत, पोलीस भरतीच्या आहेत, सरळ सेवेच्या बॅचेस आहेत, सरळ सेवेच्या बॅचेस. यासाठी आपण सगळ्यांनी काय करा, आमचा युट्यूब चॅनल आहे द रॉयल अकॅडमी पुणे नावाने, द रॉयल अकॅडमी लक्षात ठेवायचं बा. द रॉयल अकॅडमी पुणे या नावाने आपला युट्यूब चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल पण आपला द रॉयल अकॅडमी पुणे नावाने आहे, तो सबस्क्राईब करा, जॉईन करा. त्यानंतर आपलं प्ले स्टोअरला एक ऍप आहे द रॉयल अकॅडमी पुणे नावाने, त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतात. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. त्याचं रिझन असं आहे की ज्यांना याच्याबद्दल काही माहिती नाही त्यांना ती माहिती मिळू द्या. म्हणजे PSIST ASO चा अभ्यासक्रम काय, स्वरूप काय आणि त्याची व्याप्ती काय, या बाबतीतली सखोल माहिती जी आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे मुलांपर्यंत जाऊ द्यात. आपला जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.